विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाला शासनाने मत्स्योद्योग विकास महामंडळातर्फे हस्तांतरित ती जागा केलेली होती आणि त्या जागेवर मत्स्य व्यावसायिक कार्य मच्छीमार सहकारी संघानं बर्फ कारखाना इत्यादी गोष्टी मत्स्य उत्पादनाच्या दृष्टीने केल्या पाहिजे असं त्यामध्ये अटी शर्ती होत्या. परंतु गेल्या मागील संचालक मंडळांनी म्हणजे मागचे अध्यक्ष आमचे भाजपचे नेते डॉक्टर प्रकाश मालगावे यांच्या कार्यकाळापर्यंत त्या ठिकाणी मत्स्य व्यावसायिक कार्य नाममात्र ठेवून पानठेलावाला, चहाची टपरी, हॉटेलवाला, सारंग सावजी, वसतिगृह इत्यादी कामे चालवले आणि त्या अनुषंगाने कलेक्टरच्या हे लक्षात आलं. मग मध्ये मेट्रो रिजनचा हेरिटेज वॉकचा त्या ठिकाणी प्रस्ताव आला आणि 2-3 मिटिंगा झाल्या आणि 2-3 मिटिंगेमध्ये ते म्हणाले की बा ही जागा शासनाची आहे आणि ती तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. मी अध्यक्ष म्हणून 2-3 मिटिंगा झाल्यावर विरोध केल्यावर जेव्हा कलेक्टरनी म्हटलंच की बा आम्हाला ही जागा घ्यावीच लागेल तेव्हा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना हे म्हटलं की जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही जागा घ्या, काही हरकत नाही. परंतु मग याऐवजी आम्ही 40 वर्षापासून या ठिकाणी बसलेलो आहोत तर आम्हाला धंतोलीसारख्या ठिकाणी एखादी चांगली जागा द्या ज्या ठिकाणी आमचं प्रशासकीय कार्यालय संपूर्ण विदर्भातलं त्या ठिकाणी चालेल आणि त्या ठिकाणी आम्ही मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीनं कामकाज करू शकू. आणि हे जे किरायदार म्हणतात किंवा ही जागा आमची आहे, 31 डिसेंबर 2015ला सर्व किरायदाराचा ॲग्रीमेंट संपलेला आहे. फक्त एक गणेरीवाल म्हणून CA, एक सारंग सावजी आणि एक काळे किरायदार या 3 किरायदारासोबत आमची कोर्टामध्ये केस आहे. आणि हे बाकीचे कोणतेही जे रोडवरचे सर्व किरायदार आहे ज्यामध्ये संघर्ष वाहिनीचं अवैध ऑफिस दीनानाथ वाघमारे चालवत आहे तेही जागा आम्ही त्यांना वाल्मिकी शिक्षण संस्थेसाठी दिली होती आणि ते समाजामध्ये समाजसेवेचा आव आणतात. परंतु हा सर्व आव त्यांचा खोटा आहे. गेल्या 2 वर्षापासून एकही रुपया किराया न देता ते त्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत इतर 10-12 किरायदार हे बसलेले आहे, त्यांचं ते नेतृत्व करतात. असे चुकीच्या पद्धतीनं या सर्व लोकांची दिशाभूल करतात आणि दिशाभूल करून तो विषय मांडतात. मध्ये कलेक्टरचा तोडू दस्ता त्या ठिकाणी आला होता, त्या ठिकाणी मी नव्हतो, मी बाहेरगावी काही मिटिंगच्या निमित्ताने मी गोव्याला गेलो होतो. तर त्या तोडू दस्त्यामध्ये जो एक किरायदार होता श्री काळे नावाचा, ज्याचं वसतिगृह होतं, ज्याचं भोजनालय चालत होतं, त्यांनी चुकीची माहिती कोर्टाला दिली की बा मी रेग्युलर किरायदार आहे आणि म्हणून मला स्टे द्यावा. तर त्या दृष्टीने त्याला स्टे मिळाला आहे आणि जे अवैध अतिक्रमण होतं ते तोडलेलं आहे. बाकीचा अंतिम निर्णय हा हायकोर्टामध्ये दिनांक 12/6/2017ला त्या ठिकाणी होणार आहे. माझी अध्यक्ष म्हणून एवढीच भूमिका आहे की आमची जागा वाचली पाहिजे, परंतु हे जे अवैध किरायदार आहे हे सर्व निघाले पाहिजे. आणि जर आमची जागा सरकारला पाहिजे असेल, कलेक्टरला त्या प्रोजेक्टसाठी पाहिजे असेल तर मग आम्हाला आमची जेवढी क्षेत्रफळ आहे तेवढी जागा आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी सर्व प्रोजेक्ट करण्याकरिता आणि या विदर्भातील मत्स्य व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं आम्हाला नवीन जागा त्यांनी दिली पाहिजे. लोणारेजी, तुमच्या विरोधामध्ये काही राजकीय नेत्यांनी आणि काही संधी साधू जे आहेत जे लोक त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि तो जिंकला, या बाबतीत तुमचं काय मत? बरोबर आहे आपलं म्हणणं की काल 31 मे 2017ला आमचे महाराष्ट्राचे जे उपनिबंधक मॅडम आहे त्यांची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध त्यांनी अविश्वासाची नोटीस बजावली होती. त्या नोटीसमध्ये माझ्या विरोधामध्ये आमचे मित्र आणि आमच्याच पक्षातले परंतु माझे विरोधी प्रतिस्पर्धी असलेले आणि डॉक्टर प्रकाश मालगावे जे मागचे अध्यक्ष होते, जे दीनानाथ वाघमारेचे सख्खे साळे आहे, जे प्रभाकर मांढरेचे सख्खे साळे आहे, असे प्रकाश मालगावे जे राष्ट्रीय मच्छीमार आघाडीचे अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये दुसरे संचालक जे यवतमाळ बँकेचे डायरेक्टर आहे देवीदास चौरे, त्याच्यानंतर तिसरे संचालक जे चंद्रपूर बँकेचे डायरेक्टर आहे दामोदर रुयारकर आणि इतर 2 अशा 5 लोकांनी माझ्यावर अविश्वासाचा ठराव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. पण हे 5ही लोक आज अनुपस्थित राहिले आणि बहुमतानं एकतर्फी मला अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं आणि जे विषय माझ्या विरोधात ठेवलेले होते, कोणताही आर्थिक घोटाळ्याचा विषय ठेवला नव्हता, मी सरकारला सपोर्ट केला आणि त्या सपोर्टच्या दृष्टीनं हा भूखंड जो सरकारला देण्याची संमती दाखवली आणि त्याचं कारण घेऊन माझ्यावर हा विश्वास दाखवला. पण या अविश्वासामध्ये मच्छीमार सर्व नेत्यांनी मला साथ दिली आणि मी आज विदर्भ मच्छीमार सहकारी संघाच्या नवीन कार्यासाठी आजपासून पुन्हा जोमाने कामाला लागलेलो आहे.